किल्ले भ्रमंती करणं हे एक वेळ आहे. काही वेळात आपण त्या खिंडीत जाणार आहोत. बघताय की ते जवळजवळ 40 स्मारकं आहेत. स्मारक आणि वीरगळ याच्यामध्ये एक थोडा फरक आहे. जय शिवराय मित्रांनो, आज मी निमगिरी किल्ल्यावर चाललो आहे. हा बरेच दिवसापासून माझा ट्रेक राहिला होता आणि याची वाट आपल्याला खंड्याची वाडी या ठिकाणी एक शाळा आहे आणि एक आपला एक त्या ठिकाणी टावरसुद्धा आहे. तर त्या टावरच्या बाजूनेच वरती जायचं आहे. आपल्याला पायवाट दिसेल. तर या पायवाटेला आल्यानंतर इथे एक विहीर पण लागते. तर आपण असंच या विहिरीच्या उजव्या बाजून आपण हा ट्रेक रूट पकडा आणि खूप सुंदर छोटासा किल्ला आहे. या गडावर आता आपण चाललो आहे. या जागेवर आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक मंदिर आहे, तो पाहायचं आहे. काही वेळात आपण त्या खिंडीत जाणार आहोत. डाव्या बाजूला दिसतो आपल्याला हनुमंतगड आणि उजव्या बाजूला निमगिरी किल्ला. आज आपण दोन्ही कव्हर करणार आहे. सकाळी सकाळी पहाटे आज आपण हा ट्रेक करतो आहे. मस्त वाटतं एकदम. झाडी वगैरे खूप आहे. सुरुवातीला थोडी दमछाक झाली, पण आता आपण मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला हे दगड बघितले नक्षीकाम केलेले आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की हे अतिशय प्राचीन मंदिर होतं. जय शिवराय. जय शिवराय. वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स आज पुन्हा एकदा एका नवीन मोहिमेवर निघाला आणि 2026 नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन दमाने, एका नवीन जोशामध्ये आपण करत असतो. सालाप्रमाणे यावर्षी आपण या 2026चा पहिल्या महिन्याचा पहिला रविवार आपण निवडलेला आहे. आणि आज आपण जी काही मोहीम आखलेली आहे ती आहे निमगिरी हनुमंतगड, जो माझ्या मागे तुम्हाला दिसतोय. आणि थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचणार आहोत हडसर या तिसऱ्या किल्ल्यावर. किल्ले भ्रमंती करणं हे एक वेळ आहे आणि या वेळाचंच एक स्लोगन आम्ही बनवलं वाशिम चॅलेंजर्सचं, की ध्यास गड किल्ल्यांचा. आणि म्हणूनच हे ध्यास घेऊन आज आम्ही या किल्ल्यांवर पोहोचत आहोत. छत्रपती शिवराय यांच्या या किल्ल्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांना आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असताना इथपर्यंत येण्याचं सौभाग्य आज आम्हाला प्राप्त झालं. आजचं ही जी काही मोहीम आहे ही खूप सुंदररित्या त्या ठिकाणी फत्ते होणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. मी स्वतः श्याम शेलार आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि आपल्या जोडीला आहेत कृष्णा बागडे, सचिन भोईर सर, विलास पाटोळे, विनोद काठोळे, नितीन कुवरा, लक्ष्मण बाबर, जितेश झलपे, रामकृष्ण सिनकर, सखाराम पष्टे, पुंडलिक पाटील, देवराम गोपीनाथ चव्हाण, माधव क्षीरसागर, मनोज काळे. चला तर मग आज या 1 नाही 2 नाही त्या 14 मावळ्यांच्या जोडीला आपण ही मोहीम आज फत्ते करतोय. आपण महाराजांच्या विचारांनी पुढे जातोय आणि म्हणूनच आवाज देऊया, छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आता आपण एक गर्जना देऊन या ठिकाणी पोहोचलो आहे. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे 40 विरघळी. या ठिकाणी एका लाईनीत तुम्हाला 40 विरघळी पाहायला मिळते. ते याच रस्त्याला आहेत. आपल्या राईट मारायचा थोडासा आणि मध्ये यायचं आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल विरगळ म्हणजे काय, तर आपण हे थोडक्यात जाणून घेऊ आपण सचिन सरांकडनं. सगळ्यांना जय शिवराय. आज आपण निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि तुम्ही समोर बघताय की इथे जवळजवळ 40 स्मारकं आहेत. स्मारक आणि वीरगळ याच्यामध्ये एक थोडा फरक आहे. आपण जी पाहतो ही सगळी स्मारकं आहेत. म्हणजे एखादा सैन्य किंवा एखादा त्या काळचा मावळा लढाईमध्ये न मरता तो आजारपणाने किंवा इतर साथीच्या रोगाने जर मरण पावला असेल तर त्याच्या स्मरणार्थ अशी स्मारकं उभी केली जातात. आणि जो लढाईमध्ये ज्याला वीरमरण प्राप्त होतंय तर त्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभी केली जाते. त्या वीरगळीमध्ये शिवपिंड असते. त्या शिवपिंडीची पूजा करताना 2 जण दाखवलेले असतात. त्याच्यानंतर लढाईचे काही प्रसंग दाखवले जातात. पण आपण जी पाहतो ती ही स्मारकं आहेत, हे वीरगळी नाही आहेत. तर हा फरक दोघांमधला आहे. धन्यवाद. तर आपल्या ट्रेकमधले इतिहास तज्ज्ञ सचिन भोईर सर यांनी खूप सुंदररित्या आपल्याला विरगळ आणि स्मारकं यातला फरक समजावून सांगितला. आणि आपणच त्याला विरगळ म्हणत होतो, पण आपल्याला यापुढे कळेल की स्मारकं कोणती आणि विरगळ कोणती. खूप भारी वाटतंय. खूप दाट जंगल आणि सकाळी सकाळी ट्रेक चालू केला आहे. आणि पाठीमागेच येथे आपल्याला बजरंगबलीचं सुंदर असं मंदिर दिसतंय. हे बघून आता आपण पुढे जाऊया आपल्या निमगिरीच्या वाटेला. ट्रेक छोटा वाटत असेल पण खर्च चढ आहे एकदम आणि दमछाक होते. आपण आता ही जी बघताय पाठीमागं ही खिंड पार करून आपण प्रॉपर या शिड्यांपर्यंत पोहोचलो आहे. तर शिड्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला काही गुहा दिसतात, त्या बघून घेऊ आपण. पुन्हा मागे येऊ आणि या शिड्या आपल्याला चढून वरती जायचं आहे निमगिरी गडावर. ही वाट खूप जरा रिस्कीच आहे, बघू शकता. त्याच्यामुळं सावधगिरी बाळगून आपल्याला पुढे चालायचं आहे. स्टुडिओ टाकायचा होता त्याला, फक्त वेल्डिंगलाच गेला तो. पायऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. काही काही ठिकाणी आहे ना पायरीच नाही आहे. जवळजवळ 3 पायऱ्या अशा तुटलेल्या आहेत. हे बघा इथं पायरीच नाही आहे, 3 पायऱ्या तुटलेल्या डायरेक्ट. त्याच्यामुळं खूप सांभाळून वरती चढायचं आहे. हे रिलिंग दिलेले पकडण्यासाठी, पण अशा छोट्या मोठ्या गुहा आहेत ना बघण्यासारख्या आहेत. बघू शकता आपण किती वर आलो आहे. निमगिरी गडाच्या मेन दरवाजात आता पोहोचलो आहे आणि तिथल्या पायऱ्या बघताय तुम्ही. खूप कातळ आहे दोन्ही साईडने खोदलेला, पण इथे चढायला आहे ना सुरुवातीला खूप मशक्कत करायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर आपल्याला 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. आणि दोन्ही बाजूने हा कातळ खोदून काढला आहे. हाताने छेनी मारून हे तुम्ही ठोके बघताय का, हे जे ठोके बघताय ना हे हाताने छेनी मारून हा एवढा कातळ खोदून आणि ह्या पायऱ्या बनवल्यात. आणि नुसतं पायऱ्याच नाही आहे तर पुढं गुहा आणि दरवाजासुद्धा आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला आता बघायला जर सोपं जात असेल पण आत्ताच्या परिस्थितीत करणंसुद्धा कठीण आहे. तेव्हा केलं आहे ते पण हाताने, नुसतं छनी आणि हातोड्याच्या माऱ्याने हे बनवलं आहे. श्याम, आमच्या दोघांचा घे रे फोटो. ये रे मित्र. मनोज काळे. ह्या गुह्यापासून व्ह्यू दिसतोय ना जबरदस्त. हे बघा तुम्ही, ह्या पायऱ्या बघा, या ठिकाणी ह्याच्या पायऱ्या आहेत ना या हनुमंतगडाच्या आहेत. हे बघा जसं काही कलावंतींना कशा पायऱ्या आहेत तशा पायऱ्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण निमगिरी करून इथे पण जाणार आहे. या खिंडीतूनच दोन्ही गडांना जाण्यासाठी मार्ग आहे. ही जी खिंड आहे आपण बघितली. ओके, आमचे शेलार सर. येस सर. निमगिरीच्या महादरवाजात पोहोचलोय.
आणि ह्या दरवाजाचे अवशेष बघा, सुंदर अशा पायऱ्या अजून साबूत आहेत आणि या ठिकाणी या खोबण्या बनवलेल्या आहेत बघू शकता. आणि पुढे आल्यानंतर इथे सुद्धा डाव्या हाताला ही भली मोठी देवडी पाहायला मिळते. पण तुम्ही मध्ये या, इथे आल्यावर कळेल या देवडीचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. या ठिकाणी देवडीमधून सुद्धा वरती जायला पायऱ्या दिलेल्या आहेत, म्हणजे या सैनिकांसाठी प्रशस्त पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला दाखवतो. जेव्हा या पायऱ्यांच्यावरून पाणी इथे येत आहे तर ते डायरेक्ट या देवडीत बसलेल्या सैनिकांच्यासाठी हे ओलं होऊन जाईल. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं बघा, हे पाणी बरोबर दगडाला बाजूला इथे येतं आणि इथून हे पाणी इथे निघणार आणि इथून हे बरोबर पूर्ण असं ह्या महादरवाजाच्या पायऱ्यांवर पाणी बाहेर निघून जातं. अशी ही सुंदर या त्या काळी मस्त अशी कलाकृती बघा. आणि हे सर्व हाताने आणि छनीच्या या 2 अवजारांनी हे पूर्ण प्रशस्त बनवलेले आहे. कशी वाटली त्या काळची डिझाईन, त्या काळची ही आर्किटेक्चर आणि या ज्या पायऱ्या, देवड्या, दरवाजे हे आपल्याला असे गड किल्ल्यांवर आल्यानंतरच पाहायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे बनवलेले आहेत. या इथं आले तर या पायऱ्यांवर पाणी नको झालं त्याच्यामुळे या असं खड्डा केला आहे आणि इथूनच अंडरग्राऊंडमधून एक पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे. खोदला ना, जर खोदला पायऱ्यांचाच पार्ट असेल काहीतरी असं किंवा काहीतरी टाकलं वेगळंच आहे ना, असं म्हणजे दगड आहे गोल आणि त्याला होल आहे. पूर्ण एकच भाग आहे सलग. हे सगळं माती घाली तर समजेल. सुंदर असे सूर्यकिरणे पडलेत गवतावर आणि आपण पोहोचलो आहे गडाच्या दरवाजातून वरती आलो आणि सरळ जी पायवाट होती ती पकडली. तिथे समोर आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी पाण्याची टाके दिसतात, जोड टाके आहेत. तीच कलाकृती आपण इथं पण बघा. इथे पण आहे ना घाण पाणी म्हणजे पाणी फिल्टर होण्यासाठी ती जी नाली खोदलेली आहे तिथून माती वगैरे तिथे अडकते आणि पाणी प्रॉपर टाक्यामध्ये येते. अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचे टाके त्यावेळेस बनवले होते. कारण पाणी त्यावेळेस अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाणी होतं किल्ल्यावर. 12 महिने पाणी टिकलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी ही पाण्याची टाकी बघितली आपण. समोर आपल्याला भगवा ध्वज दिसतो आहे आणि सूर्यदेवाने आपल्याला सुंदर दर्शन दिले. आपण सकाळी ट्रेक स्टार्ट केला आहे. तर चला आपण पुढे जाऊ, अजून काय वास्तू आहेत गडावर त्या बघून घेऊ. भगव्या ध्वजाच्या आपल्याला डाव्या बाजूला जर बघितलं तर सुंदर असं टेकडी माथ्यावर एक मंदिर आहे, ते पण आपल्याला पाहायचं आहे. सर्वात आधी आपण भगवा ध्वज बघून घेऊ. गड देवता गजलक्ष्मी दुर्ग निमगिरी असे माहिती फलक लावल्यामुळे आपल्याला कळतं आहे की या ठिकाणी गडदेवतेचं सुंदर प्राचीन मंदिर आहे. गडदेवतेचं इथं शिल्प आहे आणि बाजूलाच शिवपिंड आपल्याला दिसत आहे, अगदी प्राचीन. दोन्ही बाजूला तुम्ही हत्तीचं शिल्प बघताय आणि मध्ये देवीचं एक शिल्प दिसतंय. गजलक्ष्मी मंदिर आपण बघितलं. आता आपण गडाच्या बाकीच्या वास्तू बघू. गडावर आलात ना तर पाहण्यासारखे असंख्य वास्तू आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला नुकतंच संवर्धन झालेलं आपल्याला पाण्याचा टाका आपल्याला दिसतंय आणि आत्ताच त्याचं संवर्धन झालं आहे आणि ते आपल्याला दिसतंय. या ठिकाणी मस्त असं आयताकृती पाण्याचा टाका आहे.
खूप आहेत. याचा अर्थ की या गडावर वास्तू आणि वस्ती ही खूप मोठ्या प्रमाणात होती त्या काळी. हे बघ, हा सिंधोळा इथे आहे आणि पाठीमागे जे रेंज दिसतात ना कुठून जायचं असंच आहे का? इकडे बघू ना पायवाट गेले तर घरे. तिकडं पण एक गोवा येणार आहे. इथं बोल दिसतो बारीक. ये बाहेर ये. डबल आहे तशी इकडनं बोले. इकडं आहे हो काय हे याच्या आतमध्ये पण असं नाही की. हाँ और चलो जाके देखते. हे बघा ते आपण तिकडनं त्या बाजूने होल बघितला होता ना, तो ह्या गुहेत येतो. आणि इथं आतमध्ये अजून एक मोठी गुहा आहे आतमध्ये, जे धान्य कोठरा असावं, कारण धान्य ठेवण्यासाठीच हे डबल रूम बनवले जातात. अशा प्रकारे ह्या मोठ्या गुहा आहेत. सुरुवातीला या ना तुम्ही तर तुम्हाला वाटेल का तिथं काहीच नाही आहे, पण थोडं पुढं चालून या. हे बघा इथं तुम्हाला आहे ना ह्या अशा मोठ्या मोठ्या गुहा पाहायला मिळतील. हा निमगिरीचा झाड. आपण त्या टाक्यांच्या खालच्या दिशेने आलो सरळ. ह्या अशा इथं समोरून काहीच दिसत नाही तुम्हाला, पण आतमध्ये प्रशस्त मोठ्या गुहा आहेत. इथूनच आपण आता पुढच्या पायवाटेला जाऊ. अजून काही दिसतात का बघू गुहा, कारण हे पण सगळं कातळ कोरीव हे खोदकाम केलेलं आहे. हा ताशीव कडा बनवला आहे आणि इथली पायवाट तेवढीच रिस्की सुद्धा आहे. बघू शकता इथं खाली टोटल कातळ कडा आहे.